मुंबईतून येते मुंबईच्या वांद्रे पूर्वेतल्या गरीबनगर झोपडपट्टीत आज सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई सुरू आहे। काल इथे स्थानिक आणि पोलिसांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता। त्यामुळे आज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आधीच तैनात केला आहे। आजची नेमकी काय तिथली परिस्थिती आहे हे थेट गरीबनगरमधून दाखवतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे। आपण पाहूया। ती सुरू आहे आणि आज देखील अशाच पद्धतीची कारवाई आहे ती सुरू असणार आहे। ही जी काही झोपडपट्टी आहे ही सगळी झोपडपट्टी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात येते। काल या भागामध्ये जेव्हा तोडकाम सुरू होतं आणि त्याच वेळेस खरं तर लाठीचार्जचा प्रकार आहे तो झालेला पाहायला मिळत होता। पोलिसांवर देखील आहे या स्थानिक नागरिकांनी दगडफेक आहे ती देखील केली होती। मात्र विशेष करून या कारवाई दरम्यान आता पोलिसांनी खबरदारीचा उपाय देखील आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय आणि RPF असेल CRPF असेल या सगळ्यांची फोर्स देखील आहे। दंगल विरोधी पथक असेल हे सगळं पथक देखील या ठिकाणी आहे आणि आज पुन्हा एकदा या सगळ्या झोपड्यांवर आहे ते कारवाई होताना पाहायला मिळणार आहे। मात्र याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे आणि यासाठीच कुठेतरी आज पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असणार आहे। काल झालेल्या घटनेमध्ये देखील पोलिसांनी जवळपास 10 पेक्षा जास्त लोकांना आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि आणखी काही लोकांचा शोध देखील आहे तो पोलिसांकडून घेताना पाहायला मिळत आहे। अनुपसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।